तर हा आहेत मित्रांनो संत श्री डोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठार. हा सेवाधाम म्हणून इथे लिहिलेला आहे आणि हा गेट आहे. चला, हा विनोद भाऊला सोडलं होतं मी. हा विनोद भाऊ आहेत. हा सेवेकरी भाऊ आलाय, मनोहर भाऊ सेवेकरी. इथे सर्वांची सेवा करतोय मनोहर भाऊ. कसं काय मनोहर भाऊ? चांगला आनंद आहे. तर नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वृद्धाश्रम. आपल्या वृद्धाश्रममध्ये इथून 20 किलोमीटर दूर आहेत. आपण जो व्हिडिओ बनवलं होतं त्या वृद्धाश्रममध्ये मुंबईचा एक वृद्ध बाबा आला होता. त्यांनी कॉल केलं होतं की मी वृद्धाश्रममध्ये येणार म्हणून. तर त्या कॉलनुसार ते त्या वृद्धाश्रममध्ये आले. आज आपण त्यांना भेटायला चाललो आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही वृद्धाश्रम कसे आहेत, नवीन जर असाल तर वृद्धाश्रम कसे आहेत, कसे राहतात हे संपूर्ण बघणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला स्टार्ट करू. मावशी वगैरे बसलेले आहेत. इकडे पण मावशी बसलेले आहेत. हा पूर्ण ग्राउंड आहेत. हे आजी वगैरे आहेत आणि ह्या मावशी नेहमी येते, मी ओळखते. नमस्कार मावशी. काय कसं काय सुरू आहे? ठीक आहेत? एकदम छान निवांत बसलेले आहेत. हो, इथं जेवण वगैरे होतात का तुमचं? हो का? पहिले आतमध्ये व्हायचं, आता मग डायनिंग टेबल हे केलं. इथे काही कार्यक्रम वगैरे असतात ना. हा. मग हो, आता उन्हाळा असल्यामुळे आता इथे चांगलंही वाटते. पावसाळ्यात आत मस्त निवांत गोष्टी सुरू आहेत तुमची. मस्त ही वेळच आहेत आता. हो, काय वाचताय तुम्ही? पुस्तक वाचताय? कोणतं आहेत? हो, आणि हे अक्षर पुस्तक पण भेटतात का इथे? वाचण्यासाठी लायब्ररी. अच्छा, मस्त आहेत. वाचणं पण होते. किती शिकल्या तुम्ही? माझं M.Com झालंय. M.Com झालंय आणि हिंदीमध्ये साहित्य रत्न केलं. हिंदीमध्ये साहित्य रत्न सुद्धा. हो, हिंदीच्या सगळ्या एक्झाम दिल्या. तुम्ही बघितले असाल मावशीला. मागच्या वेळी आपण बनवलं होतं व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये होत्या. पती पत्नी दोन्ही आहात इथे, दोघेही आहात. त्याला जॉईंट प्रॉब्लेम आहे. त्याला जॉईंट प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला? मला पॅरालिसिस आहे दोन्ही साईडने. आता सगळं याच्या वॉकर ज्यांनी हो करता येते समजायला. तर हा आहेत ग्राउंड संत डोला महाराज आश्रमचा. इथे जेवण करतात सर्व. टोटल 150 वृद्ध मायबाप आहेत इथे. आणि दुपारच्या वेळेस मस्त निवांत गप्पा गोष्टी सुरू आहेत. गमते आजी इथे बसलेले आहेत. इथे प्रथमोपचार, इथे दवाखाना वगैरे होतात. हा बापूंचा फोटो आहे, अध्यक्ष बापूंचा सेवा करताना आजीचा. आणि हा बघू शकता कसं काय मस्त सुपर गार्डन वगैरे आहे तिथे. इथे क्रुझर आहेत त्यांना ने आण करण्यासाठी. हा दवाखाना आहे, ॲम्ब्युलन्स आहेत. आणि इथे सुद्धा मावशी वगैरे बसलेले आहेत. इथे मंदिर आहेत, श्री हनुमान मंदिर. आणि इकडे सुद्धा आश्रम आहेत, बापू बसलेले आहेत. आता बघूया, आता मी पण ओळखत नाहीत. हा आपला विनोद भाऊ, मी ज्यांना माझ्याच गावचे आहेत. विनोद भाऊ साधारणतः 1 वर्ष झाले असेल. विनोद भाऊ नाही म्हणत होता, पण आता इथे बघा एकदम किती छान आहेत. कुठेही काही नाहीत, एकदम स्वच्छ आहेत विनोद भाऊ. नाहीतर तिथे मळलेला होता. विनोद भाऊ नमस्कार. नमस्कार. ओळखला आहे का? कोण आहोत? कोण आहोत मी? कोण आहोत म्हटलं? कोण आहोत ओळखलात का? पवन आडे भाऊ. पवन आडे भाऊ. अच्छा, ओळखले विनोद भाऊनी.
आवाजावरच ओळखलंय, काहीच दिसत नाही विनोद भाऊला. आणि बघा कपडे एकदम स्वच्छ आहेत, मार पगार बंदी नीट नेटके. हो पगार. अच्छा, ते हयातीचं प्रमाणपत्र द्यावं लागेल तुमचं. हा हा चालू आहे सगळ्यांनी. चालू होईल होईल होईल, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि इकडे विनोद भाऊ वगैरे राहतात. हे बघा, काही करू पण हा इथे संत दोला महाराज. आणि इकडे सुमारे 150 मायबाप आहेत तिथे, सुमारे 150 मायबाप, ज्यांना चालता येत नाहीत, काहीच नाहीत, अपंग आहेत असे. ही मावशी आली. ही मावशी सुद्धा आहे. हा मावशी. हा हा, कशी काय तब्येत? तब्येत आपली तशीच ओळखता का मला? हो. ओळखत नाही काय. अच्छा. नमस्कार नमस्कार काका. हा, ते मुंबईचा आला होता 15 दिवस अगोदर एक कोणतरी, डोगलेकर बाबू. हा मुंबई आहे ना. हो. आहे 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 आहे. कुठे आहेत कुठे आहेत? आहे का? तिकडे आहेत का? हो, ते बसून आहे. मुंबईचा बापू. हो, त्यांनी हाता. काका नमस्कार. हो. बोल भाई. हा, चला 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 भाऊशी बोलूया. हो बोलूया चला. बोल भाई. हा आप क्या करने का? हो चला चला. हा बापूचा कॉल आला होता, ओळखतय की काय काय माहित समजा आपल्याला. बापू ओळखता का? ओळखता का मला? ओळखले नाहीत का? मी तुम्ही कॉल केले होते मला, ते व्हिडिओ पाहून आले ना तुम्ही? तुम्हीच आहात ना? काय नाव तुमचं? निंबोडकर. अच्छा अच्छा. अच्छा, हा बापू आहेत. मी पवन आडे. ते व्हिडिओ बघितलं असेल तुम्ही? साखरा. हो, गाव साखरा. ते व्हिडिओ पाहून आले तुम्ही, ते कॉल करत होते मला तुम्ही. हा हा, कसं वाटतंय? चांगला आहेत ना? हो. तर बापूशी भेटले, काय म्हणे? मस्त आहेत ना? तर हा बापू आहेत, खूप दूरवरून आलाय. बापूंनी कॉल केलं होतं व्हिडिओ बघून इथे येण्यासाठी. तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय बापूंचं, जे मेन शेषरावजी डोंगरे बापू आहेत, खूप चांगले व्यक्ती आहेत, त्यांचं नंबर दिलं होतं. हे आजी इकडे आहेत, काय दिसत नाही वाटते आजीला, काय तब्येत ठीक नाही वाटते. जेवायच्या वेळेस उघडते. काय काय असते? काही असेल बाहेरचं असेल तिले. हो, ते उघडतच नाहीत. हा, त्या अंगावरती आपलं जसं पीठ कसं म्हणतो आपण, हो. तसं राहते म्हणते, निघते म्हणते माझ्या अंगात. अच्छा अच्छा अच्छा. सगळ्यांची तब्येत मस्त. बापू कुठे गेले? शेषरावजी बापू आत आहेत का? बसू द्या बसू द्या. झोपलेले आहेत वाटते. झोपलेले आहेत ना? झोपू द्या झोपू द्या, आराम करू द्या जो बापूला. हिंडतच राहते आणि इकडे तिकडे लक्ष देतच राहते. हो हो, खूप खूप सेवा करतात. हा मावशी या, नमस्कार नमस्कार. मावशी सुद्धा आल्या, बसा. हो, खूप दिवसानं आलो, तुमची आठवण आली, चला म्हटलं भेटून येऊ. बापू सुद्धा आले होते, त्यांनी कॉल केलं होतं इकडे येण्यासाठी, तर ते आले. चला बापूला भेटून घेऊ म्हटलं एक वेळ. हो, कशी काय तब्येत मावशी? मस्त आहेत. नाही, खूपच सुपर आहात तुम्ही, चांगले आहात, स्वच्छ नीटनेटके. मागच्या 2 महिन्यात बिमार होतो आम्ही. काय झालं होतं? हे संडास, कमजोरी, हा हा उलट्या, हा. ताप, खोकला, हो सर्दी. हो. दवाखान्यात 15-20 दिवस भरती राहिलो. मग कुठे? यवतमाळला. हो का? इथून मावशीला यवतमाळला नेलंय, मोठ्या दवाखान्यात. हो, मोठ्या दवाखान्यात 15-20 दिवस राहिले तिथे. मग चांगले होऊन इकडे आले. हो. त्याला रात्रंदिवस सलाईन होता, लहान मोठ्या. हो. मला नाही दिली सलाईन, मला गोळ्यात दिल्या. हो. त्यांना ते सलाईन सुरू होती. हा. मग आपलं झोपला आहे थोडस, मग 8-15 दिवस घरी राहिलो, आराम केला, हो. खाऊन पिऊन थोडस मग आलो. अच्छा. हो. आता तब्येत ठीक आहे? आता ठीक आहे दोघांची. मस्त गमते आता. बघू शकता इथे वातावरण किती चांगलं आहे, एकदम गार्डन टाईप वातावरण आहे तिकडे. बदलून गेलं सगळं. हो, पहिल्यासारखं नाही राहिलं. सर्व बदलून गेलं मस्त. प्रत्येक गोष्टीत बदललं सगळं. आणि बघू शकता किती स्वच्छता आहेत,
कुठेही घाण दिसणार नाही तुम्हाला. मी अचानक आलोय बरं, तरी तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाहीत. चला. जिथं कुठं असं गंदगी वाटली ना आपल्याला पसंत पडते ते काम करतो आपण. हो. स्वच्छतेचं. तुम्ही पण. हो. तर बघा किती स्वच्छतेसाठी किती काम करतात. पूर्ण डायनिंग हॉल इकडला, आज तिकडे संडास बाथरूम कडे गेली, जाळे पकडले होते, तिकडली स्वच्छता केली. मावशी सुद्धा केली स्वच्छता. सर्वच करताय तुम्ही. आपल्याला स्वच्छता घरासारखं सर्वच कामे करतात. सगळे जण काम करतात. हो, घरासारखं जिथे स्वच्छता काही दिसले त्याला तर जे पसंत स्वच्छ पडते ते काम करते. मन मोकळेपणाने. जे आवडते ते काम करते. हो, आम्हाला सांगितलेलं काम करतो. बघा किती चांगलं उपक्रम आहेत. वृद्धाश्रम मध्ये किती खास गमते. एकदम सुपर. तुम्ही जर म्हणत असाल तर मी सविस्तर व्हिडिओ आणेल. तुम्ही सांगत असाल तर. हा सेवेकरू भाऊ आहेत, खूपच चांगला सेवा करतोय सर्वांची. 150 आहे तिथे. 150 मायबाप. हा 160 मायबाप आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून इथे येतात. आणि माझ्या मते संपूर्ण महाराष्ट्रातून 1 नंबरचा हा वृद्धाश्रम आहे, संत डोला महाराज. जिथे सर्व सुख सुविधा आहेत. सर्व सुख सुविधा आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, तुम्ही ते बघू शकता वृद्धाश्रमचा. आणि तुम्हाला सर्वांची मी मुलाखत घेईन. जर वाटलं तर सर्वांची मुलाखत घेईन. आणि मुलाखत घेऊन काय काय सुविधा आहेत, सर्व काय हे आहेत, त्यांची मुलाखत कसे काय आले हे सर्व तुम्हाला सांगणार. जर तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय माहिती पाहिजे, कसं व्हिडिओ पाहिजे, परिचय कसं करायचं, काय करायचं, हे सर्व मी या चॅनलवर टाकत असतो. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.